माताजी, माताजी, काय ग, काय झालं माझ्या लाडक्या शिष्येला? माताजी, मला कसं कळलं? मैत्री, माझे शिष्य हा माझ्या जगण्याचाच एक भाग आहेत ग. आणि तू तू तर माझी सगळ्यात लाडकी शिष्य आहेस. सांग मला, काय झालं बाळा? बघा ना माताजी, मी काही पण बोलले तरी माईला ते पटतच नाहीये. सौमित्राला पण काहीच कळत नाहीये. नात्यांची गुंतागुंत हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अडथळा आहे मैत्री. मला सांग, तुला जो आत्मप्रकाश जाणवलाय तो तू यांच्यामुळे काळवंडू देणार आहेस का? नाही, बिलकुल नाही माताजी. व्हेरी गुड. पण आपल्याला आलेली अनुभूती, सत्याची अनुभूती दुसऱ्याला देणं म्हणजेच तुमची खरी हे आहे ना, गुरुदक्षिणा आहे ना माताजी. म्हणूनच तू माझी सगळ्यात लाडकी शिष्य आहेस. माताजी, पण म्हणजे आता मला त्याला हे पटवून द्यावं लागेल. मग हे सांग त्याला. त्याला फोन कर. आत्ता आत्ता करू? चांगल्या कामाला उशीर कशाला मैत्री. येस. फोन, माझा फोन. माताजी की जय, जय माताजी की. लावलाय. उचलतच नाहीये. झोपला असणार, झोपा काढतात नुसते. प्रत्येक झोपलेल्याला जाग करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते तुला पार पाडायलाच हवं मैत्री. माताजी, म्हणजे मी आत्ता त्याच्या घरी जाऊ? हो. माताजी की जय. माताजी, फोन.
माताजी की जय, माताजी की जय. सौमित्र बोल बोल सौमित्र. सौमित्र मैत्री कसा आहेस तू? फर्स्ट क्लास. परत स्वप्न नाही नाही नाही. सौमित्र थांब ना. काय होतंय? मी मैत्री आहे, तुला तुला कळत नाही का? तू झोपेतच काय? एक मिनिट. तू तू का आलीस इकडे? हा, हे बघ, आपला संबंध संपलेला आहे. आपल्यात जे भांडण आहे ते आपण बाहेर करूयात. इथं घरी नाही यायचं असं. आणि आता ही काय किती वाजलेत? काय वेळ आहे का इथे घरी यायची? काय दार उघड ती. उघड ना दार प्लीज. सौमित्र काय चाललंय तुझं? काय चाललंय तुझं? मला प्रूव्ह करायचंय. काय? इकडे बघ ना. का मला प्रूव्ह करायचंय की आता मी खऱ्या अर्थानं मुक्त झालो. काय चाललंय? ते बस. काय? मी आता खरंच मुक्त झाले. मैत्री, तू केवढी दारू पिऊन आलीस? अरे दारू तो एक दारू. अरे तू चिडू नको यार. अरे माझी माईशी पैज लागली होती. कसली पैज? नाईस क्वेश्चन. मला ती आकृती बोलली. ती आकृती मला बोलली की तुला आता आठवण नाही काय येत सौमित्राच्या स्पर्शाची. मग काय मी म्हणलं तिला तुला दाखवून देईन म्हणून. आपण काय ऐकत असतो का? आपण दाखवून देणार आता. मग नक्की काय काय करायचंय आपण? चांगले प्रश्न विचारतो तू डॉक्टर. मैत्री, काय करतेस मैत्री? आता आपण असं झोपायचं रात्रभर. हे सौमित्र, मला काहीच होत नाही बघ ना. हे सौमित्र, मी तुला किस पण करू शकते यार. हे बघ मैत्री, तुला जरी काही वाटत नसलं ना तरी मला बरंच काही वाटतं.
म्हणजे प्रश्न पडतायत मला हजारो. मला ते विचारायचंय तुला शांतपणे. काय चाललंय मैत्री तुझं? मैत्री मैत्री हे बघ सौमित्र, आपण झोपत नव्हतो रात्रभर. मैत्री हे चुकीचं चाललेलं आहे. सौमित्र, मला काही प्रश्न विचार, त्याची उत्तर तू. ए सौमित्र ठोंबरे. विघ्नेश. सौमित्र, अगं विघ्नेश. मच्छर चावतात. मी आलो. थांब ना तू. मैत्री काय चाललंय? सौमित्र, I love you. काय? I love you. I love you. I love you so much, Saumitra. I love you. कुठेच नाही सापडत आहे ती. कहाँ गई होगी यार? कालचा डोस जरा जास्त झाला नाही ना? फोन भी यहीं पे रख के गई है, बेडरूम में था. कुठे हिमालयात गेली का काय ही मुलगी? अरे कुठे गेली यार मैत्री? नल्लू, ए नल्लू, एक कब्बर चहा आण माझ्यासाठी, फर्स्ट क्लास अदरक मार्के. ओ बाबा ओ, जरा बघून बसा ना, पाय तुटला असता ना माझा. अरे केवढं ओरडतो, घाबरलो ना मी किती. ए बाबा ऐक, झोपला. चहा अद्रक मार्के. क्या बात अगं बाई, कोण झोपलं इथे? आपले धाकटे चिरंजीव. मग इथे का झोपलाय? मी तोच विचार करतोय. पण मग विचार कसला करताय? पटकन विचारा ना. बर 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 ठीक आहे. विघ्नेश, ए बाळा, ओ बाबा, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? मला झोपू द्या ना प्लीज. तू झोप. झोपण्याबद्दल तुझ्या आमची काहीच हरकत नाहीये, पण तुझ्या खोलीत जाऊन आतमध्ये जाऊन झोप ना. नाही, मी गेलो असतो माझ्या खोलीत आतमध्ये, पण माझी खोली जरा एंगेज आहे. मी तिथं नाही जाऊ शकत आता. का? काय झालं? अहो, दादाचा रोमांस चालू आहे ना तिथं. काय? तरी मी तुम्हाला म्हंटल होतं या पोराचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये. पण नाही, तुमचा माझ्यावर विश्वासच नाही. आज सकाळपासून तो घरात नाहीये. कुठे गेला सांगितलंय तुम्हाला? नाही. अहो नाही काय म्हणते, पण ठेवा ते. चला. काय एक मिनिट, एवढे व्हायलेंट का होताय तुम्ही? आणि त्यांना जरा स्वतःची प्रायव्हसी द्या रे. दादा आता मोठा झालाय. काय तुम्ही? आणि मी आहे ना. कशाला काळजी घेता तुम्ही? हा, आरामात मी आहे तुमच्यासोबत. अरे आई, आई ऐक ना. आई काय झोप मोडली अरे. आणि अक्कल काय शिका आहे? आई नाही.
मला कोणीही अडवायचं नाही हा. आज काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकते मी. अरे आपल्या घराचे संस्कार म्हणून काय आहेत की नाही? असे संस्कारांना ना असं धुळीला मिळवणारे जी लोक आहेत ना त्यांना अद्दल घडवायलाच पाहिजे. घडलीच पाहिजे. बरोबर आहे आई. त्यांना मॉरल पॉलिसिंग असं म्हणतात. पोलिसांचा काय संबंध इकडे? घर आहे की धर्मशाळा आहे ही? पोलीस कुठून आले? हो म्हणजे धर्मशाळा ते सगळं असं चालतं का? बाबा जर मला पत्ता दे धर्मशाळेचा. आई अगं आई काय काय तुमचं काय काय चाललंय? वा मलाच विचारतोयस कधड्या. काय? आधी माझं लेकरू होतास की नाही, आता टोणगा झालाय. अगं आई एक असं डायरेक्ट असं येणं रूम मध्ये चुकीचं दिसतं ना. चुकीचं चुकीचं दिसतंय? तू जे वागतोयस ना ते चुकीचं आहे. हो मी विघ्नेश काय नाही चूक तर तुमची झाली आहे 17 वर्षांपूर्वी, हे खरं आहे. पण कसं आहे काही काही चुका फार सुंदर असतात, तसा मी एक आहे. आई हा अजून तिथेच अडकलाय. हो ना, तो बाहेरच येत नाही. बघ तरी. अरे कार्ट्या, अरे तू रोज वेगवेगळ्या मुली घेऊन येतोयस घरात, ते घाणेरडं आहे. अगं आई काय बोलतेस तू हे? हा आईच्या गावात काय नलू अगं हे बघ आईच्या गावात असं ती म्हणाली, ती आपली मैत्री. मैत्री. अरे वा 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 वा. अगं मैत्री. हे दाद्या सांगायचं नाही का मग ही मैत्री आहे इकडे म्हणून? अगं काय आई आधी सांग. आई मी तुला तसला वाटलो का ग? हे नाही सौमित्र, काय झालंय माझ्या आता लक्षात आलंय. तुझ्या आईला असं वाटलं की तू आज चेंज म्हणून कोणतरी वेगळीच घेऊन आलायस. आई हे नाही, तुमच्याकडून या अपेक्षा नव्हत्या हो मला. अरे तिला काय मी वाटतं काय ते मी शिकणार? फक्त बोलून दाखवलंय मी. शी हो काय काय विघ्नेश काय बोलतायत बघ. काय 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 असं काहीही नाही वाटलं. हे नाही, फक्त असं वाटलं की अरे देवा आता यांचं परत ब्रेकडाऊन झालं. आता काय पण नाही झालेलं, सगळं कसं व्यवस्थित आहे. इतकं बरं वाटतंय माहितीये का मला बाळा. त्यासाठी पटकन काहीतरी खायला घेऊन येते हा का. काय काय अरे काय मला काय विचारतो काय म्हणून? अरे वेड्या तू ह्यांना प्रायव्हेटी नको का थोडी? देऊ देऊ चला चला. अहो चला 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 चल चल चला 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 इकडे बघून ये. चल चल तू अगं. मी चला. काय लोक आहेत त्या घरात.